आज ना गव्हाच्या चिकाच्या कुरवड्या घालायचा घाट घातला होता. अगोदर तर ना आम्ही गहू 4 दिवस अगोदर स्वच्छ धुवून भिजत घातले होते आणि आता हे बघा गहू छान असे फुगले होते, चांगले भिजले होते. तर आज होतं आमचं चिक काढायचं काम. तर पाठीमागच्या वेळेस ज्यावेळेस मी कुरवड्या घातलेल्याचा व्हिडिओ अपलोड केला होता त्यावेळेस एका ताईने मला म्हटलं होतं, त्या व्हिडिओमध्ये मी म्हटलं होतं की आमच्या इथे हाताने चिक काढतात. तर त्या ताई बोलल्या हाताने कसं काढायचं. आता तर चिक काढण्यासाठी मशीन आहेत, मिक्सर जार आहे तरी पण. तर आमच्या इथे ना बहुतेक म्हणजे सगळीकडेच आम्ही जिथे राहतो तिथं ना हातानेच चिक काढतात गव्हाचा. आणि आत्यांचं पण असं म्हणणं आहे की जारनं मिक्सर ग्राइंडरनं जर तुम्ही चिक काढला ना तर गव्हाचा लालसरपणा येतो त्याला आणि आपल्या कुरवड्या ना लाल रंगाच्या होतात. त्यामुळं आम्ही हातानंच काढला होता. आणि हे बघा मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ना आमच्यात असं हाताने चिक काढतात. त्रास होतो बरं का हातानं चिक काढताना, अक्षरशः हात भरून येतो. पण आता गव्हाच्या चिकाच्या कुरवड्या खायच्या त्या म्हटलं तेवढं तर कष्ट पाहिजेच. आणि गव्हाच्या चिकाच्या कुरवड्या घालायचा सगळ्यात मोठा टास्क हे बरं का. हे पाणी वगैरे सगळं आत्याने मापून घेतलं होतं, हे मला एक्झॅक्टली माहीत नव्हतं. पण मेन माझं काम होतं हा चिक हलवणं, कारण आत्यांचे हात दुखते त्यामुळे हे काम माझ्याकडं होतं. सुरुवातीला तर मला मज्जा वाटली बाबा ह्यात काय वाटलं, पण जसं पीठ शिजत आलं ना बापरे तसं मात्र हात दुखायला लागलं माझे. आणि आत्याने पाणी म्हणजे आत्याने माप असं घेतलं होतं, जेवढा चिक आहे ना तेवढंच पाणी घेतलं होतं आणि थोडं एक्स्ट्रा पाणी ठेवलं होतं, जर लागलं तर आपण त्यात घालायचं अशा हिशोबाने. तर इकडं बघा आमच्या गव्हाच्या चिकाच्या ह्या पिठातनं एकसुद्धा गाठ झाली नव्हती, एवढं छान मऊ पीठ झालं होतं ना. आणि त्यामुळं हे सुरुवातीला हे काम व्यवस्थित झालं तर पुढं छान वाटतं. मी दमल्यामुळं नंतर मी आव्हानची मदत घेतली, पण आव्हानचं स्पीड खूप कमी होतं आणि ह्यांचं असं म्हणणं होतं बास किती वेळ त्याला हलवणार आहे तुम्ही, आता बास करा, एवढं हलवणं आहे ना तर ठीक आहे. पण आत्या बोलले की खाली पीठ चिटकल्यानंतर ना सगळ्याच कुरवड्या लाल होतील, त्यामुळे आम्ही हळूहळू का होईना भरपूर वेळ पीठ हलवून घेतलं. तर तुमच्या तिकडे असं कसं शिजवतात, असं शिजवतात का वेगळ्या पद्धतीने ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि पीठ शिजल्यानंतर ना आम्ही कुरवड्या घालायला घेतलं आणि आम्ही चुलीच्या समोरच खोट ठेवला होता, म्हणजे गरम गरम पिठाच्या कुरवड्या घालता येतील पटपट म्हणून. आणि आत्यांचं काम होतं पीठ भरून देणं आणि माझं चालू होतं इथं कुरवड्या घालायला. आणि आम्ही 2 शेवग्याच्या चिपळ्या म्हणजे एक छोटी आणि एक मोठ्या अशा 2 साईजच्या कुरवड्या घातल्या होत्या. ही छोटी होती, तसं तर मला छोटी खूप आवडली होती, पण आत्यांचं असं म्हणणं होतं की मोठ्या छान होते. तर आता मोठ्या छान होते की छोट्या हे पण तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. दिसायला तर ह्या छोट्या सुंदर दिसतात, पण खाण्याच्या बाबतीत ज्यावेळेस ह्या छोट्यांचा नंबर येतो ना त्यावेळेस त्या लगेच तुटतात बरं का. मी आता पुढे तुम्हाला दाखवते. आणि मोठ्या तशा ना जास्त वेळ राहतात. तर हे बघा गव्हाचं चिक ना हातानं काढलेल्याचा एक फायदा झाला आहे बरं का. कुरवड्या मात्र पांढऱ्या शुभ्र झाल्या होत्या घालताना पण आणि तळल्यानंतर पण, ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवते. सकाळी कुरवड्या घालताना तर भरपूर ऊन पडलं होतं, पण पुढं मात्र आमचा पचका झाला बरं का. संध्याकाळच्या वेळेस एवढं वारा आणि पाऊस सुरू झाला बापरे. नंतर आमच्या कुरवड्या पूर्ण तर वाळल्या नव्हत्या, आम्ही तशाच त्या घरात नेऊन ठेवल्या आणि फॅन चालू केला. तसं तर दिवसभर लाईट नव्हती, संध्याकाळी फॅन खाली ठेवल्यामुळं ना त्या सुकल्या. नाहीतर आम्हाला एका क्षणासाठी असं वाटलं होतं की बाबा हां आज आमचं कष्ट वाया जाणार. वारं पण भरपूर होतं. आणि 2 दिवसानंतर वाळल्यानंतर हे बघा मी कुरवड्या तळल्या होत्या, पांढऱ्या शुभ्र अशा झाल्या होत्या. छोट्या आणि मोठ्या दोन्ही तळल्या होत्या मी. आणि हे बघा कढईत थोडी कमी कढईत पूर्ण फुलणाऱ्या कुरवड्या बनल्या होत्या आणि खूप टेस्ट पण आंबूस अशी खूप छान आली होती. तर कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.